पण एखादं स्वप्न असेल आईचं जे आता पूर्ण करायचंय किंवा अजून राहिलंय पूर्ण करायचं असं काही आहे गौतमी? माझं लग्न माझं लग्न. रात्रीचं 2 वाजता जाणार, 3-4 कधी पण जाऊ दे, मग माझी आई मला ते बनवून म्हणजे देते आणि मग मी खाऊन मग मी निवांत झोपते. तिला आहे तेवढा माझा त्रास, पण ठीक आहे, ती देते मला प्रेमाने. पण मुलीला जेवण नाही येतं बनवता, हे आधीच सांगतोय आम्ही. मला पोरं मी अशी जाते ना, ताई ताई तू बिग बॉसला जाणार ना, ताई जाणार ना बिग बॉसला, मी त्याकडे असं बघितलं. उपवास वगैरे तुम्ही नाही करत का? नाही, मी तुमचा इंटरव्ह्यू घेते, मला असं वाटायला लागलंय. बरं झालं तू थँक्यू माझ्यासाठी व्हेज खातेस. मी ज्या मुलाशी लग्न करणार आहे तो असा हवा तसा हवा किंवा हे ह्या क्वालिटीज हव्यात. आता तर नको बोलूस की मी तो विचारच नाही केला, तू केला असेल. मी खरं सांगू, मी लग्नाचं मला किती जण बोलतात, मला म्हणजे मीडियाला पण नाही का मला सारखं विचारलं जातं तुम्ही लग्न कधी करणार आहे. माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडल्यात, एक्सेप्ट करणार असेल तर ओके, आणि मी आईला तर सोडू शकत नाही, माझ्यासोबत माझी आई पण असणार आहे बाबा. ट्रोल जे करतात ना त्यांच्यामुळं थांबायचं नाही आणि पुढं नाकावर टेचून पुढं जायचं, अजून दाखवून द्यायचं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज मी आली आहे जेवायला आणि ते जेवण करता करता माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे. मी आली आहे द बिग फिश अँड कंपनी दादर येथे आणि माझ्यासोबत आहे सबसे कातिल गौतमी पाटील. आणि हाय गौतमी, कशी आहेस? मी छान, तुम्ही? मी खूप मस्त आहे. आणि तब्बल 3 महिने वाट बघितल्यानंतर गौतमीने अखेर होकार दिलाय. आणि का दिलाय तो होकार? नाही, माझं हो म्हणण्याचं कारण दादा नाराज होतील, म्हणजे ऍक्च्युअली ज्यांच्या थ्रू आम्ही भेटतोय आज, तर मी त्यांना 3 महिने तुम्ही जसं म्हणतात की हा मी येते दादा, हा होईल, थांबा जरा, मी मुंबईला आल्यावर मी येऊन जाते. आणि अचानक मला आठवलं, मी तो विषय विसरूनच गेले. मी त्यांना झटकन नाही का, मला जसं आठवलं ना मी फोन केला, दादा ते काय झालं तुम्ही मला म्हणत होते, मग ते अगं थांब मी लगेच मग तुमचा नंबर पाठवला, मग मी तुम्हाला कॉल केला. नाही तर ते रागवले असते ना, म्हणजे तुम्ही रागवले असते म्हणून मी आज इथं आली आहे. हो, हे दादांपर्यंत पोहोचवा की दादा रागवले असते. पण आज आपण आलोय द बिग फिश अँड कंपनीमध्ये. आणि कसं वाटतंय हे हॉटेल? आणि मुंबईत आल्यानंतर जेव्हा आपण अशा हॉटेलमध्ये येतो तेव्हा तुला काय पटकन एखादी गोष्ट असते की नाही मला इथे जाऊन हेच खायचंय, तर काय असतं ते? मुंबईत नाही तसं काही नाहीये. मी तर फक्त म्हणजे मुंबईत आलं तर मी हॉटेल वगैरे कुठं थांबत नाही. फूड मॉल माझं एकदम ठरलेलं ठिकाण आहे की मी जाताना फूड मॉलला थांबल आणि येताना पण फूड मॉललाच थांबल. हॉटेल वगैरे नाही असं. आणि ऍक्च्युली कार्यक्रम गडबड असते किंवा पोहोचायचं वेळेत असतं, म्हणून आम्ही येतानाच फूड मॉलमध्ये खातो, जाताना पण आमचं फूड मॉलच असतं. आणि राहिलं हे मला हे जसं नाव कळलं ना फिश, म्हटलं नॉनव्हेज तर मी खात नाही, आता कसं? मग नंतर तुम्ही मला म्हटलं नाही फक्त नॉनव्हेज नाही व्हेज पण आहे. म्हटलं बरं. पण अगदीच नाव बिग फिश असलं तरी व्हेज उत्तम मिळतं. आणि गौतमी व्हेजिटेरियन आहे आणि ती प्युअर व्हेज खाते. सो आता आम्ही व्हेज मागवणार आहोत. पण त्याआधी थोड्याशा गप्पा होते. आणि आत्ताच मला कळलंय की गौतमी जेवण नाही बनवत, तिला येतच नाही आणि ती फार कमी जेवण बनवते. हे कसं आणि का? जेवण नाही, मी अगोदरपासून जेवण म्हणजे आई बनवते आणि आईने कधी असं फोर्स केलंच नाही की तू बनव, तू किचन मध्येच जा, नाही तू आता हे बनवलंच पाहिजे, असं कधीच नाही. का तर मी बाहेर कंटिन्यू मी बाहेरच असणार, मी शोला असणार, मग त्यामुळं तिने असं मला फोर्स नाही केला की तू हे केलंच पाहिजे. म्हणून मला ते स्वयंपाक तर जमत नाही. मी एकतर पोहे करते, मॅगी करते आणि चहा, याच्या व्यतिरिक्त मला काही येत नाही. पण एक असतं ना की ही रेसिपी फक्त गौतमी छान बनवू शकते, असं काही आहे की एक तुझी स्पेशालिटी आहे की ती गौतमी फार छान बनवू शकते? मॅगी नाही, तसं काही नाहीये. मी म्हणजे नाही बनवत स्वयंपाक. स्वयंपाकात नो इंटरेस्ट, खाण्यात इंटरेस्ट आहे. किती फूडी आहेस तू? म्हणजे किती खाऊ शकतेस किंवा किती खाण्याची आवड आहे? तब्येतीवरनं हो, थोडंफार समजलं असेल. ॲक्च्युली व्हेजमध्ये मला असं पिठलं भाकर, म्हणजे वांग्याचं भरीत वगैरे हे खूप आवडतं. परत शेवची भाजी तिकडे आमच्या खानदेशमध्ये फेमस आहे, तर ते आवडतं. या गोष्टी मला आवडतात. म्हणजे व्हेज, मला नॉनव्हेजचा तर संबंधच येत नाही. भाकर वगैरे हे. म्हणजे भाकरीपर्यंत पोहोचलेस, म्हणजे अशी इंटरेस्ट आलाय की तिथपर्यंत पोहोचूया, चपाती भाकरी शिकण्यापर्यंत, असं काही?
हा भाकरीचा प्रयत्न केलाय ते हा केलंय केलंय ना? काय काय रिझल्ट आले? खूप छान होता. रिझल्ट काय आलेत? खाल्लेत का लोकांनी? नाही मग मला असं वाटलं थापण्यापेक्षा आपण लाटावं का. मग नाही पण हं. केली मी भाकर, पण ते ओके होती, छान झाली होती. असं नाही म्हणजे मी करायचं म्हटलं ना, असं मी ठरवलं ना की आता हा मला हे शिकायचंय तर मी ते करू शकते. ओके. हा पण मी प्रयत्न नाही केला कधी तर असं. आवडच नाही. हा म्हणजे आवडचं म्हणण्यापेक्षा असं ते कामाच्या ह्याच्यातून असं वेळच नाही की हा आपण आता स्वयंपाक बनवू किंवा मग आपण खाऊ, मग ते आईच करते. पण अगदीच, पण तू दौरे इतके असतात तुझे, म्हणजे आजही एक दौरा आहे, नंतर परत 2 दिवसांनी आहे, हो, परत हो. पुढच्या महिन्यात बरेच आहेत. हं. इतक्या शहरात फिरतेस गौतमी, कोणत्या शहरातलं जेवण तुला सगळ्यात जास्त आवडतं की तिथे त्या शहरात असेल ना तर तिकडचं जेवण मी कधीच मिस नाही करत? खरं सांगू अजिबात तसं काही नाहीये. मला दाल खिचडी मी बाहेर असले तर जास्ती असं हेवी नाही आवडत. दाल खिचडी खाणार जास्ती करून, नाहीतर आपलं म्हणजे माझा भातावर जास्ती जोर आहे. फेवरेट माझं असं तवा पुलाव किंवा काय, आणि मंचाव सूप, ह्या गोष्टी मला नॉर्मल आहेत की त्या मला मी रोज म्हटलं तरी खाऊ शकते. तर ह्या गोष्टी मी कुठं गेले तरी ह्या गोष्टीच असतात माझ्या खाण्याच्या. आणि असं नाही की आज इथं गेले तर नाही इथली ती फेमस हॉटेल आहे की आपण तिथं जाऊ, असं काही नाही माझं. म्हणजे जेवणाचे तुझे असे काही नखरे नाही म्हणजे ओके जिथं मिळेल तर हा ठीक आहे, आता इथं काय आहे, हा ठीक आहे, ओके खाऊ आपण असं. किती मस्त. पण आम्ही द बिग फिश मध्ये आहोत आणि इथे आम्ही जेव्हाही कोणताही कलाकार येतो आम्ही प्रचंड लाड करतो त्याचे. तो तसे आज माझे लाड होणार आहे. येस, आज तुमचे लाड होणार आहेत. सो जेवण जर रेडी असेल तर आम्ही ते घेणार आहोत आणि आम्ही आधी स्टार्टर करणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हेज थाली जी आहे, जी इकडची फेमस आहे ती करणार आहोत ट्राय. तर आता येत आहे बटाट्याचे काप आणि पनीर घी रोस्ट. म्हणजे जेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये जाते तेव्हा माझ्यासोबत जर कोणी कमी खाणार असेल तर मला खूप असं हे होतं की अरे ही खात नाही मी खाते आज मग. तर आज ती खाणार आहे. इकडचे बटाट्याचे काप जरा जास्त फेमस आहेत आणि प्रत्येक जण जेव्हा येतो तेव्हा इकडचे बटाट्याचे काप खूप आवडतात. तुला आवडतात बटाट्याचे? बटाटा पण फेवरेट आहे. हां. व्हेज मध्ये म्हटल्यावर आता काय माझं फेवरेट असणार आहे. पण तू लहानपणापासून व्हेज आहे? व्हेज. तू कधीच असं ट्राय नाही केलं किंवा? नाही ऍक्च्युली घरीच म्हणजे आमच्या घरीच नाहीच खात. ओके. पहिलेपासून आई देवाचं वगैरे नाही का, महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराज पहिलेपासून, मग ते घरी नाहीच. आई पण नाही आणि मी पण नाही असं. तुला असं वाटतं का की जेव्हा दौरे करतेस तेव्हा व्हेज लोकांसाठी फार कमी ऑप्शन्स आहेत? नाही ना? आहेत. आहेत. बरं, ट्राय कर तू आधी बटाट्याचे काप. चालतंय, लक्षात ठेवा रे, परत यायचं म्हटलं तर आपण इथंच येऊ. चटणी छान आहे इकडची आणि बटाट्याचे काप फार रेअरली लोकांना जमतात. घरी आई काय छान बनवते किंवा आईच्या हातचं काय गौतमी कधीही खाऊ शकते? मग आमच्या खानदेशची रेसिपी आहे ते दाल चिखल्या म्हणतात. ओके. ते वरण भट्टी, ते आवडतं मला. परत फुनके, आता जे खानदेशचे लोक आहेत त्यांना कळणार की हे काय आहे म्हणून. तर ते फुनके तर माझे फेवरेट आहे. फुनके काय असतं? प्लीज विचारू नको कशाचे बनतात प्लीज. मला खायला माहिती आहे, मला खरंच नाही माहिती कसे बनवतात. मी खानदेशी नाहीये पण मला फुनके मी पहिल्यांदाच ऐकते. तर काय म्हणजे कशी असते ती? अगं कसं दिसायला? सांगू तू. बरं, म्हणजे असं भातासोबत खातात, भाकरीसोबत? कसं सांगू तुला, मी दाखवते थांब. हा, मी तुला दाखवते डायरेक्ट. ओके. मला सांगताना पण मी तुला कसं सांगू, मी विचार करतेय. बापरे, म्हणजे जेवणाचा आणि गौतमीचा असा काही संबंधच नाहीये. नाही पण ठीक आहे. नावं माहितीये पण मला. ओके. आई हे सगळं छान बनवते. हा म्हणजे खानदेश तिकडची रेसिपी आई मला आवडतं की ते आवडीने खायचं, कारण की ते रेग्युलर नाही होत. आई कधीतरी बनवते, मग ते आवडून खाते मी असं. ओके. पण तू इतके एनर्जेटिक परफॉर्मन्स करते गौतमी,
त्याच्या आधी असं म्हणतात की म्हणजे जेव्हा आम्ही गॅदरिंगला वगैरे डान्स करायचो तेव्हा आम्हाला टीचर सांगायचे जास्त नका खाऊ, तुमचं पोट ब्लोट होईल किंवा म्हणजे नाचताना ऍसिडिटी होते किंवा त्याच्यानंतर खूप दम लागतो. तू इतका एनर्जेटिक परफॉर्मन्स करते, अर्धा एक तास कंटिन्यूस डान्स करते, तू काय खाते त्याच्या आधी? नाही, मी काही खात वगैरे नाही, पण स्टेजवर गेले की एक मला असं ते काय माहिती मला काय होतं, म्हणजे मी स्टेजवर गेली की माझा विषय संपला. मला कोणी दिसत नाही, काही दिसत नाही, मला फक्त असं प्रेक्षक दिसतात समोर आणि मला आता फक्त एकदम नाही का म्हणजे असं डान्स करायचंय, एन्जॉय करायचंय, बस मला एवढंच कळतं. आणि मी स्टेजवर गेले की मी स्वतः सगळं विसरून जातं. काय कुठं नाही तर मला नाही माहिती, पण कदाचित हे त्यांना श्रेय दिलं पाहिजे की त्यांच्यामुळं आज मी एवढं जे मला जोर येतो ते त्यांच्यामुळेच येतो डान्सला. तर त्याआधी तू काहीच खात नाही stage? नाही, खाण्याचं वगैरे असं काहीच नाही की खाणार काहीतरी किंवा नाही का काहीच नाही, एकदम नॉर्मल. ओके. आणि परफॉर्मन्स नंतर इतकं थकतेस त्यानंतर? नाही, पाणी आपलं पाणी कंटिन्यू चालू असतं. ओके. हो, कारण की दम वगैरे लागले की पाणी, बाकी काहीच नाही. खूप मस्त. सोलकढी आलेली आहे आणि तू कधी ट्राय केली आहे सोलकढी? हो. आणि कैरी पन्ह पण आहे. नाही, हे नाही ट्राय केलं. हा, कैरी पन्ह आधी ट्राय करू. पहिल्यांदाच मी असं काहीतरी वेगवेगळं खाते. आवडतं तुला? हे तर रेग्युलरच आहे. हो. मसाला ताक असतो आमचा, हम्म. जेवण झालं की मसाला ताक वगैरे असं काहीतरी पाहिजे असतं. नाही तर जेवण झाल्यावर गोड काहीतरी पाहिजे असतं आम्हाला, आईस्क्रीम वगैरे. हे काहीतरी वेगळं. पण ना मी मगाशी मी जेव्हा येत होते तेव्हा तुझा एक व्हिडिओ पाहिला की जे बॅक स्टेजला जे तुझे डान्सर्स असतात, बॅक डान्सर, त्यांच्यासोबत तू एक वेगळी धमाल करते किंवा त्यांच्यासोबत तुझं एक वेगळं बॉन्डिंग आहे. तर ते बॉन्डिंग जरा मला सांग. कारण का प्रत्येक वेळेला काय होतं, बॅक डान्सर्स नेहमी असं म्हणतात की मेन आर्टिस्ट डान्स करून जातात, आमच्याकडे बघत पण नाही, नेहमी तक्रार असते त्यांची. गौतमीच्या मागे ज्या मुली नाचतात किंवा जे बॅक डान्सर्स असतात ते फार खुश असतात आणि नेहमीच खुश असतात, त्यांच्याबद्दल जरा सांग. अरे माझ्या पोरी आहेत ना, अशा अशा चंचल आहेत आणि आगाऊ आहेत लय. म्हणजे असं त्यांना डान्स, आणि समजा मी म्हटलं ना तुम्ही थांबा आता की मी जाऊन येते, की तू बस, एखाद्याला म्हटली ना तू बस, तू नको येऊ आता, राहू दे आम्ही जाऊन येतो, आवर्जून जे काढलं असेल परत घालणार, पण मी येणारच, असंच असतं. म्हणजे तिची आवड आहे ती, की नाही 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 ताई मला करायचंय हे, मी येते, हे असं आहे पोरींचं. आणि आम्ही स्टेजवर सगळे उभं राहिलो की कधीतरी मी स्टेप अशी वेगळी काहीतरी करून जाते, केली की मग पोरींच्या मध्ये आले की मी फक्त त्यांच्याकडे बघितलं की आता आपल्याला असं हे करायचं, की ते लगेच ते कॅचअप करणार आणि लगेच ते स्टेप आम्ही सगळे सरसकट एकत्र ती सेम करणार. या अशा गोष्टी आहेत की त्यांना ते आवडतं खूप. म्हणजे आमचा आता हिंदी पॅच आहे, मराठी पॅच ते मी करायच्या अर्ध्या तासाचा आता आमचा हिंदी पॅच केलाय मी नवीन, की आम्ही सगळे पोरी आता सेम घागरा घालतो. ओके. हा, ब्ल्यू कलरचा तुम्ही बघितलं असेल, आणि माझा वेगळा असतो, आणि आम्ही सगळे असे लाईनीत. तर त्यासाठी पोरी आहे ना, ताई तू घेणार आहेस ना आज? मी म्हटलं ना नको ग, आज नको घ्यायला. ताई घे ना ग, नको असं करू, अगं मग परत आपल्याला चेंज करावं लागेल. हा करतो ना आम्ही, करू ना आपण, घे ना तू. हे त्यांची आवड आहे आणि हे मला त्यांचं खूप आवडतं, की लास्टचं गाणं जरी असलं तरी पोरी थांबत नाही, की राहू दे, कंटाळा करत नाही, आवर्जून मला म्हणणार आम्ही येतोच, बरं ठीक आहे ये बाई, असं. हे त्यांची आवड आहे आणि हे मलाही आवडतं की ते तेवढं उत्साह मला दाखवतात आणि त्यांच्यामुळं मला अजून वाटतं की हा आपण करू. ते बेस्ट आहे, पोरी माझ्या एकदम भारीच आहेत. अगदीच. आणि तो जेव्हा व्हिडिओ व्हायरल झालेला किंवा मी पाहिला तो इतका छान आहे, इतक्या आणि आम्ही खुश हसून स्टेजवर, म्हणजे आम्ही असं नाही विचार करत की एकदम म्हणजे प्रॉपर डान्स करायचं आपल्याला किंवा आपल्याला लोक बघतायत तर नाही का, असं नसतं. आम्ही एन्जॉय करतो, म्हणजे आम्ही डान्स करताना एकदम फ्री असतो. ते वेगळंच वाईब्स असतात आमच्या, की नाही का चल चल ना आता आपण असं करू. स्टेज आमच्यासाठी घर आहे. म्हणजे मी तर स्वतः म्हणते स्टेज माझ्यासाठी एक घरच आहे, की ते तिथं गेले की मी अशी खुलून जाते. अगदीच अगदीच. पण म्हणजे नेहमीच प्रेक्षक तेवढा समंजस नसतो, कधी वाईट कमेंट येतात किंवा असं काही होतं. तर गौतमी ताई म्हणून तिथे किती प्रोटेक्टिव्ह असते त्या मुलींना घेऊन? मी का म्हणजे कमेंट्सच्या बाबतीत? नाही, जनरली स्टेज शो असतात तर खालून प्रत्येक ऑडियन्स इतका समंजस नसतो, काही कमेंट्स करतात, किंवा गौतमी तेव्हा तिथे किती त्या मुलींना घेऊन प्रोटेक्टिव्ह असते?
मला म्हणजे असे आमच्यासोबत किस्से होतात की खाली सगळं प्रेक्षक बसलंय आणि मला खालून म्हणजे मला नाही पहिलं पोरी माझ्या मुलींच्या एंट्री होत्या सगळ्या. मग पोरी जातात ना, मग पोरी ताई तो बघ ना असं असं करतोय, ताई बघ ना ग ते नाही का असं. मी म्हणते बरं ठीक आहे थांबा, मी माझी एंट्री होऊ देते, मी पण बघते. तर मला नाही पटलं ना तर मी माईकवर बोलून मोकळी होते की तुला घरी आई बहिणी नाही आहेत का तुझ्या घरी. मी डायरेक्ट माईकवर बोलते, तू हे करतोय ते चुकीचं आहे, तुला हे शिकवलंय का. मी बोलून मोकळी होते कारण की ते नाही सहन होत की आपण एवढं त्यांच्यासाठी आपण डान्स करतोय, एवढं सगळं छान आपलं चाललंय आणि मध्येच एखादं आपलं मूड खराब करतो, नाराज होतो आपण की अरे हे काय असं घडतं. मग ते पोरी मला सांगतात मी, आणि कधी कधी आहे ना आम्ही ते हलक्यात म्हणजे असं नाही का नॉर्मली पण घेऊन जातो, ए चल जाऊ दे, ए जा कर चल काय विषय नाही, त्याकडे लक्षच द्यायचं नाही असं पण होतं. पण कधी कधी जास्ती झालं ना की तो करतोच आहे मग ते सहनच नाही होते तर मग बोलते मी. तू बोलून हा मी डायरेक्ट बोलते, मी नाही आहे मी थांबत मला नाही सहन होत, मी माईकवरच बोलते डायरेक्ट. सगळ्यांनी नाराज केलं तरी द बिग फिश नाराज नाही करणार. तुझ्यासाठी पिठलं आणि भाकरी आणले. अरे वा, फेवरेट की. येस. आणि तू मी सांगितलं तर नव्हतं पण आम्हाला कळलं. सो पिठलं भाकरी आली आहे गौतमीसाठी स्पेशल. सो खूप जेवण आलेलं आहे. पिठलं भाकरी आहे, व्हेज थाली आहे. व्हेज थालीमध्ये सोलकढी आहे, वरण भात आहे, मुगाची आमटी आहे, भेंडी आहे, रायता, गुलाबजाम, चपाती. मला आता कळत नाही की मी सुरुवात कुठून करू खरं. कुठून तरी सुरुवात कर, म्हणजे मला असं वाटतं की कुठून तरी सुरुवात करायला हवी जेवणाची. मी जरा साईडनीच करते. पनीर घी रोस्ट आहे आपल्याकडे. बरं त्यासोबतच मी तिला प्रश्न विचारणार आहे. मी तुला काही पदार्थांची नावं देणार आहे. खाणार की नाही खाणार हे फक्त मला सांगायचं आहे. ओके ओके. पनीर बटर मसाला. ठीक आहे. तुझं चेहरा. हो किंवा नाही असं म्हणायचं आहे ना. हां. हो. ओके. भाजी चपाती. हा. वडा सांबार. नाही. पिझ्झा. नाही. पावभाजी. हा. हो हो. सॅलड. हा. मिठाई. येस. उपवासाचं जेवण. खूप आवडतं. हो. हो. साबुदाणा खिचडी खूप आवडते. साबुदाणा वडा पण आवडतो. हो. तू किती अध्यात्म किंवा उपवास किंवा देवाला. मी उपवास पहिले करायचे. मी आत्ता अजिबात उपवास वगैरे करत नाही का, आता कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये बाहेरच्या ह्याच्यात नाही होत म्हणून आत्ता सध्या तर काही नाही, पण पहिलं करायचे उपवास. आणि आवडतं मला, म्हणजे देवाचं मला आहे, वेड आहे देवाचं खूप. मी असं कुठं गेली की मंदिर दिसलं की थांब आपण जाऊ, मग दर्शन करणार. फेवरेट आहे. पण मी नेहमी जेव्हा गौतमीचे इंटरव्ह्यू बघते किंवा व्हिडिओ बघते, गौतमीच्या इथे कुंकू नेहमी असतं. हो. अच्छा, म्हणजे देवाचा कुंकू आहे आणि मला आवडतं लावायला. म्हणजे कुंकू तू म्हणजे मला कार्यक्रमाला पण बघशील ना, तर ऍक्च्युली तो देवाचा कुंकू नसतो, मी कार्यक्रमाला लावते, पण मला आवडतं ते पूर्ण असं भरून. आणि ती सुरुवात कशी झाली, मी मंदिरात म्हणजे मी कुठं मंदिरात गेलं किंवा मला बायकांनी ना औक्षण करतात तर ते लावून किंवा हे तर ते असं कपाळ भरलं, मग मी ते पूर्ण राहू दे चल नाही का, कशाला पुसायचंय. तसं करत करत मला ते जे आवडायला लागलं की नाही आपण ठेवू, आणि मलाच नाही सगळ्यांनाच आवडायला लागलं. म्हटलं ठीक आहे, मग मी ते नेहमी लावत असते आणि मला आवडतं ते. आणि नाही लावलं तर मला सुन वाटतं असं. खूप मस्त. तू प्लीज सुरुवात कर, कारण का मी खूप प्रश्न विचारते असं मला. नाही अजिबात नाही, विचार. नाही ग, खा. द बिग फिशला येऊन मी पहिल्यांदा व्हेज थाली खाते. पहिल्यांदा हा म्हणजे पहिल्यांदा. हा, बरं झालं तू थँक्यू माझ्यासाठी व्हेज खातेस. हो, नाही तर मी नॉनव्हेज मागवणार होती, पण ठीक आहे. पण ठीक आहे ना, तू टेबलवर खाऊ शकते, एकाच टेबलवर असं खाऊ शकते. पण म्हणजे मला फिशचं वास स्मेल ना मला असं होतं. म्हणजे ते मी कधी खाल्लं नाही ना, मला सवय नाही, म्हणून मला ते नको वाटतं. पण इथे फिशचा असा वास येत नाही किंवा नॉनव्हेजचा या रेस्टॉरंटमध्ये असा वास नाही आला, अजिबात नाही.
म्हणजे व्हेज पण जर हा. असाल तर तुम्ही इथे येऊ शकता. हा. उपवास वगैरे तुम्ही नाही करत का? नाही, मी तुमचा इंटरव्ह्यू घेतेय, मला असं वाटायला लागलंय. पिठलं ट्राय करणार. द बिग फिशच्या ओनर इथे बसल्यात. जसं गौतमीने सांगितलं की मला पिठलं भाकरी खूप आवडते, त्या उठल्या, त्या किचनमध्ये पटकन गेल्या आणि पिठलं. त्यांनी तुझ्यासाठी पिठलं सांगितलंय. तो पिठलं घरी पिठलं खाण्याची मजा वेगळी आहे. म्हणजे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, कोणती भाकरी सगळ्यात जास्त असं असतं ना की गौतमी खाऊ शकते? दोघं पण भाकर, असं काय नाही. ना? पण भाकर जास्त आवडते चपातीपेक्षा. पिठलं आलेलं आहे. एक असतं ना की जेव्हा तू फेमस नव्हतीस किंवा जेव्हा जनता नव्हती ओळखत किंवा प्रेक्षक नव्हते ओळखत, तेव्हा गौतमी बाहेर जाऊन काहीही खाऊ शकत होती. म्हणजे पाणीपुरी असू दे किंवा बाकीच्या गोष्टी. आता किती लिमिटेशन्स आलेत किंवा आता पटकन जर एखादी डिश आवडते आणि जाऊन खायचं तर नाही खाऊ शकत आता? बाहेर जायचं, आता मी बाहेर नाहीच जाऊ. म्हणजे थोडंसं जरी असं हे झालं ना, ऍक्च्युली मी जिथं राहते तिथं पण असं जास्ती करून लोकांना माहित नाहीये की मी राहते तिथं. असं बाहेर जायचं म्हटलं की खूप अवघड झालंय, म्हणजे नाही जाऊ शकत बाहेर. मग जे काय असेल ते मग ऑनलाईन, मग मागवायचं असेल किंवा नाही का आता बाहेरचं जेवण वगैरे ऑनलाईन. मग नाही तर पोरांना सांगायचं जा रे आण जाऊन, मग ते असं. किती मस्त. वरण भात आपण ट्राय करू शकतो. पण मुंबईत जेव्हा तू पहिल्यांदा आलीस, काय कोणतं डिश ट्राय केलेलीस? किंवा एक ना लोकांना फार फॅसिनेशन असतं मुंबईचं की मुंबईचं चाट फार फेमस आहे किंवा मुंबईची पाणीपुरी फार फेमस आहे, पावभाजी फार फेमस आहे. तू काय ऐकून होतीस मुंबईबद्दल? पाणीपुरी तर मी तशी खाल्लीच आहे, कारण मला फेवरेट आहे पाणीपुरी. पाणीपुरी वगैरे मी खाते मुंबईला आलं की. वाटलं तर मी गाडी साईडला थांबवणार. आणि मला असं ते प्रोफेशनल असं पाणीपुरी नाही आवडत मला. ती नाही का काय म्हणतात ते रस्त्याला असतं ना आपलं, हा मला ते आवडतं. मग मी गाडी साईडला घेणार, मी गाडीतच थांबणार, मग मला नाही का गाडीत खाईल पण खाणार आवर्जून. मग मी पुढे जरी गेली असेल तरी युटर्न घेणार, पण पाणीपुरी खाणार. पाणीपुरी माझी फेवरेट आहे. खूप खूप फेवरेट आहे. किती पुऱ्या खाऊ शकते? काय रेकॉर्ड तोडलायस कधी स्वतःचाच? नाही, 3 प्लेट खाते मी मसाला पुरी. हा, खरंच खाते. आणि मला मसाला पुरी जास्ती आवडते. पाणीपुरी आणि तिखट पाणी पाहिजे. ओके. हा, तिखट पाणी, मग ते 1 प्लेट. असं मस्तपैकी पूर्ण पोट भरून पाणीपुरी खाल्ली की मग मला असं माझं मन तृप्त होतं. हा, आता बरं वाटतं. आणि तिखटच पाणी पाहिजे मला. ओके. हा, आणि ती रगडावाली पण आवडते, ती बटाटावाली असते ती पण आवडते. असं काही नाही माझं की मला हीच किंवा ती दोघांपैकी कुठली पण. मी कधी कधी असं ती रगडावाली ह्या साईडला असेल आणि इकडं बटाटावाली असेल, मी इकडं पण जाऊन खाणार आणि मी इकडं पण जाऊन खाणार, म्हणजे झालं. मग तेव्हा अजून बरं वाटतं, अरे दोघं पण भेटले, झालं, संपलं असं. म्हणजे जर गौतमीला खुश करायचं असेल तर पाणीपुरी सगळ्यात फेवरेट आहे. माझ्या घराजवळ मोजके ठिकाण आहेत की मला माहिती इथं पाणीपुरी तिथं पाणीपुरी. बघ रे आहे का, मग जायचं खायचं मस्तपैकी, तेव्हा बरं वाटतं. म्हणजे पाणीपुरीचं असं मला वेड आहे, खूप फेवरेट आहे माझी, खूप फेवरेट आहे पाणीपुरी. खूप मस्त. पण तुझ्या ज्या आधीच्या मैत्रिणी होत्या, ज्या आत्ताही तुझ्या सोबत आहेत, ज्या तू जेव्हा इतकं फेमस नव्हतीस किंवा इतकी लोकप्रिय नव्हतीस, त्याच्या आधी ज्या मैत्रिणी त्या आत्ताही आहेत की मैत्रिणी होत्या. म्हणजे माझी पहिली एक अगोदरपासनाची पुण्यात, म्हणजे मी जशी आली गावाकडनं पुण्यात, चित्रा नाव आहे तिचं. तर ती माझी अजून पण, म्हणजे आम्ही बोलतो वगैरे, आम्ही भेटणं जास्ती होत नाही आमचं, पण ती मला फोन वगैरे करते आणि ती माझ्यापेक्षा मोठी आहे ऍक्च्युली. तर मग मला ते का गये कुत्रे, तुला माझा फोन बिन उचलता येत नाही का, म्हणजे असं ते आमचं एक बॉन्डिंग वेगळं आहे. आणि ते लहानपणापासून आम्ही ते छान आहे, मला ती खूप छान सांभाळते. तर ती आहे. म्हणजे मला अशा जास्ती मैत्रिणी नाही आहेत म्हणायला, असं मोजके 2-3 मैत्रिणी आहेत की त्या माझ्या जवळ आहेत असं. ओके. मग त्यांच्यासोबत आत्ता कुठे जेवायला नाही जात किंवा तुम्ही बाहेर? नाही ऍक्च्युली काय होतंय, मी आता शोच्या ज्या माझ्या पोरी आहेत त्यांच्यासोबतच जास्ती हे होतं. यांना मी कधीतरी भेटते, कधीतरी. मग यांना भेटायचं म्हटलं की मग हे माझ्या घरी येतात आणि मला भेटतात.
असं. खूप मस्त. प्लीज खाऊन घे. तू पिठलं भाकरीच खावी अशी आमची इच्छा आहे. हा 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 खाते खाते खाते. मी आज यांचं ताट संपवूनच राहणार. तिथे थोडा मच्छीचा तुकडा असेल तर हे ताट आरामात संपेल. मी माझं नाही संपवलं तरी मी आज यांना खायलाच लावणार. नाही, वरण भात कधीही खाऊ शकते तू. दाल खिचडी कधीही खाऊ शकते. दाल खिचडी, लोणचं आणि पापड. कधी मग अशी बोलता बोलता गौतमी बोलली की जेव्हा ती दौरा संपून किंवा एखादा कार्यक्रम संपून घरी जाते तेव्हा ती काही खात नाही आणि घरी गेल्यानंतर आईला त्रास देते. हा म्हणजे कार्यक्रम संपला की वैतागलेलं असलं की मग, आणि काय होतं मी थोडंसं पुढं आले की मला मी झोपले की मग गाडी थांबली कुठं उठू नाही वाटत अजिबात, असं वैतागलेले असते. मग मी म्हणते तुम्हीच जा, मी गाडीत झोपते. मग मी झोपते गाडीत, पण घरी गेल्यावर मग काय करायचं पोटाचं, मग आईला त्रास देते. आणि असं नाही माझ्या आई, मी किती जरी लेट गेली ना तरी मला विचारते तू म्हणजे जेवण केलंय, तर मी म्हटलं ना हो, तर मग ठीक आहे. मग ती झोपेतच असणार, मग ती झोपणार. मी म्हटलं ना नाही, मग ती किचनमध्ये मग काय असेल ते गरम करणार. रात्रीचं 2 वाजता जाणार, 3, 4 कधी पण जाऊ दे, मग माझी आई मला ते बनवून म्हणजे देते आणि मग मी खाऊन मग मी निवांत झोपते. असं तिला आहे तेवढा माझा त्रास, पण ठीक आहे, ती देते मला प्रेमाने. पण असं कधी गौतमीला नाही वाटलं का की आईसाठी एखादा पदार्थ बनवूया? म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा आपण किचनमध्ये जाण्यासाठी खूप आपल्याला खूप हौस असते की आपण हे बनवूया ते बनवूया. कधी गौतमी गेली? हा, मी बनवलंय आईसाठी, म्हणजे मसाले भात वगैरे तिनेच मला सांगितलं काय काय करायचं कसं नाही. पण मी बनवलंय आईसाठी. तसं मी संध्याकाळी वगैरे असली ना की मग नाही का बनवू का काय असं, मग मी तसं तेवढंच नाही फक्त बनवून भांडे बिंडे सगळं घासून बिसून देते तिला, सगळं साफ करून देते. मग मला म्हणते बाई माझी पोरगी. होतं आमचं, आणि आमचं बॉन्डिंग वेगळं आहे आईचं आणि माझं. ॲक्च्युली असं नाही आहे की ती माझी आई आहे किंवा मी तिची मूल, असं नाही. आम्ही एकदम मैत्रिणीसारखं आहे. खूप छान. पण एखादं स्वप्न असेल आईचं जे आता पूर्ण करायचंय किंवा अजून राहिलंय पूर्ण करायचं, असं काही आहे गौतमी? माझं लग्न. वा. पण मुलीला जेवण नाही येतं बनवता, हे आधीच सांगतोय आम्ही. पण काय अपेक्षा आहेत आईच्या? काही नाही, फक्त मी लग्न करावं हे अपेक्षा आहे. अगं मुलाच्या काय अपेक्षा आहेत की मुलगा कसा असावा, किंवा तुझ्या काय अपेक्षा आहे? मी खरं सांगू, मी लग्नाचं मला किती जण बोलतात, मला म्हणजे मीडियाला पण नाही का मला सारखं विचारलं जातं तुम्ही लग्न कधी करणार आहे, तुम्ही लग्न. अजिबात माझ्या डोक्यात नाही आहे की मी लग्न करायचं म्हणून. मी विचार केलाच नाही की पुढं काय होईल लग्नाचं याचं त्याचं. मी फक्त हे विचार करते की आता चाललंय ना तर चालू देत असं. पण ते आईचं असतं ना, एक घरातल्यांचं असतं की आता कर ना लग्न, आता कधी करणार, हे घरात माझ्या चालतं असं. आणि आईचं काय नाही, तू लग्न कर. तू लग्न कर असं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मी लग्न ज्या वेळेस करेल, मी सांगितलंय त्यावेळेस मी नक्की आवर्जून सांगेल. पण हे नाही माहिती लोकांना की मला घरातून पण फोर्स चाललाय माझा की तू लग्न कर म्हणून असं. पण एक प्रत्येक मुलीच्या मनात किंवा डोक्यात एक असतं की मी ज्या मुलाशी लग्न करणार आहे तो असा हवा तसा हवा किंवा ह्या क्वालिटीज हव्यात. आता नको बोलूस की मी तो विचारच नाही केला, तू केला असशील. नाही, विचार नाही केला, पण मी एक सांगते की म्हणजे कुठलीही मुलगी जरी असली तरी तिच्या डोक्यात एकच असणार की समजून घेणारा पाहिजे, आणि मी ज्या फील्डमध्ये ते एक्सेप्ट करणारा पाहिजे. आणि माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडल्यात, एक्सेप्ट करणारा असेल तर ओके असं, आणि समजून घेणार. आणि मी आईला तर सोडू शकत नाही, माझ्यासोबत माझी आई पण असणार आहे बाबा. तुम्ही इट्स मज्जाच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमची स्थळं पाठवू शकता. चांगली असेल तर आम्ही ती पुढे पाठवू. पण एकदा फेमस झाल्यानंतर एक असतं ना की खूप जण मागे लागतात, म्हणजे खूप जण अप्रोच होतात किंवा खूप जण आईकडे स्थळं येत असतील. येतात? नाही. अक्षरशः माझ्या आईनी तर ते काय बायोडाटा आईनी काढला. माझ्या मामाला फोन केला, सांगितलं की असं असं तिचं, आता बस ती ऐकत नाही ना तर आपणच करू. आणि मी घरी नाही का आल्यावर मामा आला ना, मी म्हटलं काय झालं, काही नाही, मी म्हटलं कोणी सांगितलं हे करायला, हे जर तुम्ही टाकलं तर हे काय होणार याचं माहिती आहे, अजिबात करू नका, हे झालंय. असे किस्से माझ्या घरात पण चालतंय.
मला बाहेरूनच नाही, घरातून पण फोर्स आहे. खूप त्रास आहे बिचारीला. त्यात मीडियावाल्यांच्या नाही, हेडलाईन नाही. असतात. त्रास नाहीये, ठीक आहे, चला ते प्रेम आहे म्हणून चालतं सगळं, ओके. पण मला करायचं मी तेव्हाच करणार, मी कोणाचं नाही, अजिबात नाही ऐकणार. ठीक आहे, हा, असं काही नाहीये, कंपल्सरी नसतं लग्न, पण करावं. पण इतका सपोर्टिव्ह स्टाफ असणं गौतम किती महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. का तर म्हणजे मी आज मला मी एवढं म्हणजे गोष्टी माझ्यासोबत घडल्या किंवा काय, तर ते माझं असे सपोर्ट सिस्टीम आहे ती माझी सगळी, हे सगळे जे आहेत ते, की म्हणजे आमचं असं आम्ही असलो ना, सगळे गप्पा मारत बसलो ना, आणि असं काही झालं की आणि गप्पा आमच्या चालल्यात, हे ताई चल ना, जाऊ दे, सोड ना, नाही का, पोरं पण काय झालं मग, झालं तर जाऊ दे ना, तू काय एवढं लोड घेते, म्हणजे आम्हाला ते हे करतात, सपोर्ट करतात, राहू दे ना, काय जे होईल ते होईल, चल, असं. मग हे खूप गरजेचं आहे, का तर त्यांच्यामुळंच मी आज मग पुढं पाऊल टाकत येते. बेस्ट आहे आणि पाहिजे. आणि असं नाही की ते आत्ताच आहे माझ्यासोबत, म्हणजे 3-4 वर्ष झाले की माझ्यासोबत काम करताय, की बाकीच्या म्हणजे बाकीचे माझे जे डान्समधले पोरी आहेत त्या तर म्हणजे 5-6 वर्ष झाले की माझ्याकडे, मी फेमस होण्याच्या अगोदरपासनं म्हणजे माझ्यासोबत आहे, आणि अजून पण त्यांनी साथ नाही सोडली. हे सगळे माझे जुनेच आहेत, मग ते अजून माझं त्यांच्यासोबत बॉन्डिंग खूप वेगळी आहे. किती छान, खूप मस्त. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे असणं, कारण का जे मध्यंतरी तुझ्याबद्दल झालं किंवा तुझ्या बाबतीत जे घडलं त्यानंतर एक असे माणसं समोर असणं किंवा सोबत असणं खूप महत्वाचं आहे. हो. कारण का त्या पिरियडमध्येही मी गौतमीचे इंटरव्ह्यू पाहिले किंवा मी बऱ्याच चॅनलवर बघितलं, गौतमी रडली, पण गौतमी नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये खूप शांत होती किंवा खूप कंपोज होती, किंवा तिच्या रडण्यामध्ये पण फार धीर होता. की एक असतं की रडायला येतं, पण एक असतं की आहे कोणीतरी म्हणून रडायला येते. नाही, ॲक्च्युली त्या गोष्टींना मी कधी समोर गेले नाही ना, हे सगळं माझ्यासोबत अचानक घडलं. अचानक घडल्यावर त्रास होतो की अरे हे काय झालं. आणि मला म्हणजे बाकी जास्ती असं दुनियादारी म्हटलं ना की मला असं नाही, मला फक्त माझी फील्ड माहिती आहे की मी जाणार, शो करणार स्टेजवर, 3 तास माझा कार्यक्रम होणार, मी घरी. त्याच्या व्यतिरिक्त एवढं हे सगळं माझ्यासोबत झटकन असं काय म्हणतात, झटकन झालं सगळं. तर त्यामुळं मला खूप त्रास झाला. ज्या गोष्टींना मला समोरून म्हणजे ट्रोल केलं गेलं किंवा काय, त्या गोष्टींचा खूप त्रास झाला, खूप. म्हणजे मी असं नाही की मी एकटी पण रडत बसायचे की अरे हे काय झालं म्हणून असं. पण आता काय, आता तर मी पण त्याच गोष्टींनी तुला स्ट्रॉंग बनवलं असं तुला वाटतं? हो, मग खूप बनवलं. आता काय फरकच पडत नाही. आता मी तर म्हणते कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी समोर यावं माझ्या. मी डायरेक्ट बोलते, समोर आहे. ते असं बोलून नाही, तू आहे ना, तुला माझ्याकडनं प्रॉब्लेम आहे ना, समोर येऊन बोल. असं आता माझ्या कार्यक्रमावरनं पण किती झालं की कार्यक्रम असं करती, तसं करती, हे करती, ते करती. अरे एवढा छान कार्यक्रम चालतो, एवढं छान सगळं व्यवस्थित आहे, काही म्हणजे वाईट काही नाही आहे कार्यक्रमात, तरी पण तुम्ही, मग मी म्हटलं की प्रॉब्लेम आहे, त्यांनी कार्यक्रमाला यायचं, माझी बाईट बघायची, कार्यक्रमाला यायचं, थांबायचं 3 तास, काय चुकीचं आहे, आणि मग मला सांगायचं. हे पण झाले बऱ्याच गोष्टी, तुला माहितीच असेल आता काय काय झालंय. पण आता मी जेवढं अर्धा तास झाला आम्ही गप्पा मारतोय, मी ज्या गौतमीला बघते आणि मी स्टेज शो वर ज्या गौतमीला बघते त्यात खूप तफावत आहे. म्हणजे ही मुलगी तितकी एनर्जी घेऊन तिथे नाचत असेल हे असं वाटतच नाही वाटत. असं होतं म्हणजे ऍक्च्युली मी अशी नॉर्मल जरी गेली ना तरी मला कोणी ओळखणार नाही की अरे ती नाही का, तू नाचशील ना असं विचार. ते वेगळं म्हणजे आहे असं. मला स्टेजवर गेलं की ते वेगळंच फील होतं, आणि अशी मी नॉर्मल आहे. हो ना. पण गौतमी, ती सगळी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलीस तेव्हा प्रेशर असेल ना ग? होतं ना, खूप होता. पण काय, जर मी म्हणजे मी तिथंच जर थांबले असते तर मी आज इथपर्यंत आले नसते. म्हणून त्या लोकांकडं मी तर म्हणते की आज जे लोक आपल्याला ट्रोल करतायत, जे लोक आपल्या बाबतीत बोलतायत, तर तुम्ही हे समजा तुमची प्रगती होतीये, तुम्ही पुढे चाललेत म्हणून ते आपल्याला बोलतात. म्हणून लक्ष द्यायचं नाही आणि त्यांच्यामुळं आपण थांबायचं नाही, हे मला कळतं. ट्रोल जे करतात ना त्यांच्यामुळं थांबायचं नाही आणि पुढं नाकावर टेचून पुढं जायचं, अजून दाखवून द्यायचं, हे मला कळलंय.
खूप मस्त. आणि तुझ्या ट्रोलर्सला तू तुझ्या फॅन्समध्ये कन्वर्ट केलं. हे फार कमी कलाकारांना हो, हो, हो. जमतं किंवा फार कमी लोकांना जमतं. जे आधी आपल्याला ट्रोल करतात ते आता तुमचे फॅन्स झालेत किंवा आता तू चित्रपट सृष्टीत आलीस की तू एक वेगळा मार्ग निवडलास. आता तू गाणी करतेस छान छान, चित्रपटातली गाणी करते. म्हणजे एखादी भूमिका करायला आवडेल किंवा ऍक्टिंग करायला आवडेल? हो. मी उलट म्हणजे मला संधी मिळाली की मी नक्की करेल. आणि असं नाही, माझं चालू आहे, म्हणजे काम चालू आहे माझं. म्हणजे असं सांगू नाही शकत. ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस तर मी म्हणजे माझ्या सोशल मीडियावर कळवणारच. मी करते, ऍक्टिंगचं पण चालू आहे आता हळूहळू हळूहळू. अजून काय माहिती आई असं कुठं कुठं वळणाने मी जाते माहित नाही. पण हे सगळं असलं तरी ती बिग बॉस मध्ये जाणार नाहीये. नाही जाणार आहे. तिला मी जेव्हापासून बिग बॉसच्या आता हे आल्या न्यूज, तुला मी एक सांगू, म्हणजे अक्षरशः ही कंडिशन आहे की मी कार्यक्रमाला आहे आणि मला खालून खालून पब्लिक मला, ताई आत्ता परवाचा किस्सा, मी माणगावला होते 3-4 दिवस झाले. मला पोरं मी अशी जाते ना, ताई ताई तू बिग बॉसला जाणार ना, ताई जाणार ना बिग बॉसला. मी त्याकडे असं बघितलं, मी म्हटलं नाही रे सॉरी, नाही का. म्हणजे का ग ताई का ग, नाही का असं. म्हणजे समोरून मला असा रिस्पॉन्स पब्लिकचा एवढा येतोय की तू जा म्हणून, नाही का, की ताई तू जाणार ना. मला जिथं गेलं मी तिथं मला सगळे, तुम्ही बिग बॉसला जाणार ना तुम्ही. मी नाही म्हणते, पण मी त्याचं कारणही सांगितलं. आणि मी बिग बॉस बेस्ट हे पण मी सांगितलं की कारण खरंच तिथं गेलं की एक वेगळा ओदा होतो, वेगळं नाव आपल्याला मिळतं, छान मिळतं नाव, आणि आपली प्रगती पण होते. ते बेस्ट आहे. पण मी नाही जाणार, मी नाही जाऊ शकत. तू भांडू नाही शकत. मी भांडू नाही भांडू शकते की मी, असं नाही. म्हणजे असं मला कोणी असं हे करून दिलं ना, मी भांडल. मी भांडू शकते. पण मला जास्ती दिवस घर सोडून म्हटलं ना तर मी नाहीच राहू शकत, अजिबात नाही. मला माझ्या आईने असं माझा फोन जरी नाही उचलला ना, लेट झालं किंवा दुपारची वेळ जरी असेल, तिचं काम असतं, तिला काही घेणं देणंच नसतं फोन इकडं वाजतोय किंवा काय. ती फक्त तिचं काम, मला हे करायचं, आता मला ते करायचं, त्यात ती फोन विसरून जाते. तिचा सायलेंट असतो का काय असतो, आणि त्यात मी इकडं माझा जो जीव जातो. हे 5-6 वेळा झाले. आणि माझ्या आईला मी फोन करते, 12 फोन झाले, 15 झाले, माझी आई फोनच उचलत नाही. आता काय करायचं, काय झालं का, कारण ती एकटी असते ना घरी, कोणी. मग माझा असा जीव वर खालीवर, मग मी फोन करणार कोणाला तरी, घरी पाठवणार, आणि मॅडम मस्तपैकी दरवाजा उघडणार, आणि मग ते पोरगं फोन धरत जायचं. मग अगं तुला कळतं का, मग त्यावरनं आमच्या भांडणी पण होतात. ती म्हणजे मी माझं का, अगं तू हे असं, मग मी नाही राहू शकत. मी अर्ध माझं चित्त नको बाबा. आहे ते बरं आहे, चाललंय सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, आणि तसंच चालू देत. अगदीच अगदीच अगदीच. आणि जेवण वाट बघते गौतमी, तू अजिबात जेवत नाहीयेस, मीच खाते. तिचं असं झालंय की तिला कुठून सुरुवात करू आणि काय खाऊ. असा कोणता पदार्थ आहे गौतमी, कधीही रात्री उठून पण द्या मला, मी कधीही खाऊ शकते? कधीही खाऊ शकतो. मग ते म्हणजे दाल खिचडी बेस्ट आहे. मग मी ते कधी पण खाऊ शकते. म्हणजे मी आता गेली आणि मला ते आता हे बेस्ट नाही वाटलं इथं की काय नको, दाल खिचडी असं. मग मी दाल खिचडी खाऊ शकते. पाणीपुरी तर मला म्हणजे रात्री झोपेतून असं उठ ना उठ पाणीपुरी. मी पहिली पाणीपुरी खाईल, हे असं आहे. तू गोड मध्ये काय खाते, म्हणजे तू सगळं गोड खातेस? काजू कतली आवडते, गुलाबजामुन पण म्हणजे खाते, जास्ती करून काजू कतली बेस्ट आहे. आणि आईस्क्रीम. तू डाएट वगैरे फॉलो करते किंवा अजिबात नाही. नाही मला सगळे, मग तुझं खाणं असेल, मग तुझं टायमिंग असेल, तुझं हे असेल, पहिलेपासून नाहीये. आणि मला हे कोणी म्हटलं जरी ना, बस आता तुला हे खायचंय, मला तसं नाही आवडत. माझ्या मर्जीने मला हे खायचंय तर मी आता ते खाणार. मग पहिल्यापासून आपल्याला सवय, तर ते नकोच तसं. पण तुमची जी बॅकस्टेज धमाल जी आता तू मगाशी बोलवते, ती खाण्यापिण्याच्या बाबतीत कशी असते? खूप मागवून ठेवायचं आणि थोडंच खायचं. असं आमच्या पोरींचे कोटन आहेत. हौशीने सगळं, नाही का, हे ते नंतर मग काय खाणं, सगळ्या अशाच आहेत ग. म्हणजे पोरी पण माझ्या सगळ्या बारीक आहे. त्यांचं खाणं पण एवढंच आहे. पण असं गेलो ना, मग आवडीने हे ते हे सगळं असं मागवणार. खाण्याच्या बाबतीत माझ्या सारख्याच आहेत.
ओके मध्ये की नाही ठीक आहे असं थोडंच खाणार. सो जेवण झालेलं आहे आणि आम्ही जेवण संपवलं आहे आणि आत्ता स्वीट डिश आली आहे जी गौतमीच्या आवडीची आहे, जी आहे मोदक आणि हे आहे शिरवाळे जी गौतमी पहिल्यांदा खाणार आहे. येस. तुमच्याकडे गोड काय बनतं खानदेशात? खानदेशात गोड तसं काही नाहीये आपलं. हे जे शेवाळ्या म्हटलं ते पण, किंवा खीर, जास्ती करून खीर खानदेश फेवरेट आहे. खीर बनवतात. आता हे आणि try कर. आमच्याकडं स्वीट मध्ये मला सगळ्यात आवडणारं खानदेशचं खापरची पुरणाची पोळी. ऍक्च्युली अशी मोठी असते ती, ते हाताने असं बनवतात. हा, माहितीये हा, तुम्हाला? हा, हा, हा. तुम्हाला माहिती असेल. हा. ती फेवरेट आहे. म्हणजे ते हाताने बनवून ते आणि ते म्हणजे इथं नाही, ते तिकडच जास्ती खायला मिळतं. मग ते मला आवडतं. खापरची खापरची पुरणाची पोळी. ओके, आता कोकणातले शिरवाळे. आता कोकणातले आपण आता कोकणातली रेसिपी खाऊ. मी काय करू, हे नाही डायरेक्ट हे तू वाटीत टाके का? ऐक ना, मला काय सवय माहिती का, डायरेक्ट हाताने घे, घे, उचलायचं. घे हाताने. प्लीज मला हो. समजून घ्या. Done? हा, आणि आता मला एवढं पूर्ण हा बस. हा येस, ते थोडं भिजवायचं. ओके. हा, एक नंबर. तू मोदक खा. मी आज हे खाते. नाही, मोदक मी कधीही खाऊ शकते आणि साईज बघा खूप मस्त आहे, खूप छान आहे मोदक. सिरियसली खरं तुला हे आवडलं? हो, छान आहे. मोदक मी नेहमी खात असते. हे मला ना पहिल्यांदा म्हणून मी याच्यावर जोर टाकलाय जास्त. नाही, छान आहे ते शिरवाळे. कारण का जशी ही रेसिपी आली तशी कॅमेरा मागची जी कोकणातली टीम आहे त्यांच्या घरी सगळ्यांच्या बनतात, काय कायच्या घरी बनतात ते उरत नाही. हे सगळे आम्हाला कमेंट्स ऐकायला आले. सो एक छोटा क्विक गेम आहे. खाता खातात उत्तरं द्यायची तुला. फ्री टाइम मध्ये गौतमी काय करते? थोडक्यात उत्तरं द्यायची. झोपते. एक सवय बदलायची आहे, ती सवय कोणती? चिडचिड करणं. ओके. पुढचं मोठं गोल काय आहे गौतमीला? पुढे काय करायचंय? पुढे डान्स क्लास डोक्यात आहे. डान्स क्लास खोलायचा आणि सुरू मस्तपैकी छान नाव वगैरे देऊन, आणि ज्यांना इंटरेस्ट आहे खरं की आम्हाला डान्स कराय, म्हणजे त्यांच्यासाठी एक मला करायचं आहे. ओके. ऍक्टिंग, मूवीज की वेब सिरीज की सिरियल? मी बघते असं नाही, काय कुठे काम करायचं? काम करायचंय. मूवी, वेब सिरीज, सगळं ओके. ऑल डन. हा. डान्स की ऍक्टिंग? डान्स. स्टेज शो की कॅमेरा? स्टेज शो. तिच्या आधी तिचा जो एक व्यक्ती आहे कॅमेरा, तोच उत्तर देतोय मला. ट्रेडिशनल आउटफिट की वेस्टर्न? पंजाबी ड्रेस फेवरेट. मुंबई की खानदेश? अगो बाई, मला कसला प्रश्न विचारलास तू. महाराष्ट्रच माझं आहे. ओके. जय महाराष्ट्र. लावणी की बॉलिवूड? लावणी. म्हणजे असं नाही, तू आत्ता विचारलं दोघांपैकी म्हणून मी एक, पण मला वेस्टर्न पण फार आवडतं. म्हणजे मी जास्ती करून लावणीपेक्षा जास्ती मी वेस्टर्नच केलंय. तू माझे व्हिडिओ बघशील जुने की मला वेस्टर्नचं खूप वेळ आहे, नाही का, असं डान्स, बॉलिवूड डान्स वगैरे हे ते, पण लावणी. ओके. नाईट शो की मॉर्निंग शो? नाईट शो की मॉर्निंग शो? शो का? दोघंही, असं काही नाही. ओके. फॅन लव की अवॉर्ड्स? फॅन्स सगळे, चाहता वर्ग आपले. ओके. आता मी तुला एक अक्षर सांगणार, ते ऐकल्यानंतर तुझ्या माइंडमध्ये काय येतं ते पटकन सांगायचं. हां. प्रेम. अशी एक्सप्रेशन देते म्हणून बातम्या होतात की हा म्हणजे हिच्या आयुष्यात कोणीतरी असणार. ओके. प्रेम. माझी टीम. ओके. डान्स. डान्स म्हणजे हा शब्द ऐकल्यानंतर तुला काय लगेच आठवतं? अच्छा, म्हणजे मला लगेच काय स्टेज आठवला. ट्रोलिंग. ट्रोलिंग. ज्यांनी ट्रोल केले ते सगळे आठवले. फॅमिली.
आई. गौतमी. लहानपणाची मी म्हणजे मी माझ्या गावाकडे होते ती आठवली. लग्न. अजिबात नाही. नेक्स्ट. ओके. जर स्वतःचं एक रेस्टॉरंट उघडलंस पुढे जाऊन 5 वर्षांनी 6 वर्षांनी, त्याचं नाव काय ठेवशील गौतमी? जर म्हणजे डान्स क्लास डोक्यात आहे माझ्या. हा, जर रेस्टॉरंट. रेस्टॉरंट खोललं तर मी तर व्हेजच खोलणार, विषयच नाही. अजिबात नॉनव्हेजवाल्यांना मी अजिबात हेच करणार नाही. महाराजांचं नाव देणार. हो, मला असं वाटतं ते थोडं थोडं नाव दे. रेस्टॉरंटचं नाव थोडं थोडं. तिथे ज्यांना थोडं थोडं खायचं असेल त्यांनी त्या रेस्टॉरंट मध्ये यायचं. थोडं थोडंच खायचं. थोडं थोडंच खायचं. थोडं थोडंच खायचं रेस्टॉरंट बाय गौतमी. पण एक शेवटचा प्रश्न, की पुढे जाऊन जर गौतमीवर एखादी फिल्म आली किंवा गौतमीसाठी समजा एखाद्याने पुस्तक लिहायचं ठरवलं, तर त्याचं पुस्तक आहे. त्याचं नाव काय असेल? नाव म्हणजे मी स्वतः हे करायचं ठरवलं तर खरंच ग मी नाही ठरवलं म्हणून मी नाव पण नाही सुचवू शकत तुला. पण असंच एक असेल ना रॅन्डम? नाही तसं नाही डोक्यात, म्हणजे तसं काहीच नाही म्हणून मी नाही सांगू शकत. आपण आलं म्हणजे विचार करल मी ह्या गोष्टीचा. ओके, डन. आता तू ते खा. थोडं थोडं रेस्टॉरंट बाय गौतमी. थोडं थोडं छान आहे नाव पण हे. हो, विचार करणारे खाणारे मला पहिलं विचार करतील खाऊ का नको. थोडं. मला हे सगळ्यांना सांगायचंय की पहिल्यांदा गौतमी इतकं खाते, तिला असा दबाव आहे सगळीकडून. खा खा खा. बघतात तर पण कसले तिकडे तर बघा माग. पण या सगळ्या तुम्हाला इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये मला तुझं एकच उत्तर आवडलं, जेव्हा मी तुला शेवटी गौतमी असं विचारलं आणि तेव्हा तू थांबलीस आणि तू बोललीस की लहानपणीची गौतमी. आपण आपल्या बालवयातल्या आपल्या स्वतःला खूप मिस करतो आणि आपण ती लाईफच वेगळी असते. म्हणजे काही टेन्शन नाही, कोणाचं काय नाही. आपली आई आपल्याला सांभाळते आणि ते सगळं आई बघल काय ते. म्हणजे ते काही नसतं ना ग, एकदम छान लाईफ आहे ना. आणि मी स्वतः नेहमी म्हणत असते की मी ज्या वेळेस इकडं आली राहायला, मी गौतमी ती राहिलीच नाही. मी जे गावाकडे होती ना ते खूप बेस्ट होती. म्हणजे मी अशी खेळती होती, अशी हसणारी किंवा असं नाही का. म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या, आमचं ते बॉन्डिंग ते हे सगळं खेळणं बिळणं ते खूप छान होतं. पण मी पुण्यात आल्यावर मला मैत्रिणी वगैरे नाही किंवा काय, मोजकी 1-2 मैत्रिणी. आणि हे सगळं माझ्यासाठी बदलून गेलं मी ज्यावेळेस पुण्यात आले. म्हणजे आईने तो निर्णय घेतला तो छानच होता, तो माझ्यासाठीच होता की गावाकडे किती दिवस राहायचं म्हणून. का तर आजोबा सांभाळायचे ना, तर किती दिवस हे करायचं म्हणून काहीतरी पाऊल उचलला पाहिजे म्हणून आईने उचलला आणि आम्ही पुण्यात आलो. वडिलांना पण माझं बोलवलं. म्हणजे हे सगळं आईने माझा विचार करून की आपण एकत्र येऊ का, तर पोरीचं पुढं काय होईल म्हणून मग आईने पुण्यात आणलं. माझं सगळं तर चेंज होऊनच गेलं, काही विषय नाही. पण पप्पा पण नाही राहिले नंतर. पप्पा पण परत गावाला निघून गेले, त्यांना ती सवयच होती गावाची म्हणून ते पण गेले, राहिलो आम्ही दोघंच. मग आई म्हटली की गावाकडनं पुण्यात आलोय, आता परत जायचं म्हणजे ते लोक आपल्याला म्हणजे बऱ्याच नाही का परत हसण्यासारखं होईल. आईने एवढा निर्णय घेतला की काही जरी झालं तरी मी गावाला जाणार नाही. काय असेल ना ते इथंच. आता मी काम करल, मला जे होईल ते करल, पण परत गावाला नाही. माझ्या आईने बरेच कामं केली, खूप काय. शेवटी माझी आई इथंच राहिली आणि मला पण इथंच आईने शिकवलं. मग हे तिच्यासाठी बेस्ट आहे. आणि मला माझी लाईफ चेंज झाली म्हणून मला गावाकडं मी खूप मिस करते, खूप फार मिस करते. ते माझं मंदिरात जाणं केंद्रात सकाळ संध्याकाळ, ती माझी शाळा, म्हणजे ते माझ्या मैत्रिणी, ते आम्ही संध्याकाळी सगळे गोळा होणार, खेळणार, लपाछपीने हे ते लहानपणीचं
त्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते. बेस्ट होतं काय, पण झालं ते आता जे व्हायचंय ते होतं, त्याला कोणी टाळू नाही शकत असं. अगदीच. मग काहीतरी मोठं करायचं असतं किंवा मोठं होणार असतं तेव्हा काहीतरी सोडावं लागतं मागे. हा नाही, आता गावाकडं असते तर मग माझं लग्न झालं असतं आणि मी पोरं बिरं घेऊन बसले असते आता. शिट, मग हा इंटरव्ह्यू तुम्ही बघितला नसता. बरं झालं पुण्यात आले. मस्त बघितला. माझ्या आजोबांनी पहिलं लग्न लावलं. गावाकडे लवकर ग, गावाकडे कसं असतं. खूप मस्त. आणि इंटरव्ह्यूचा शेवट आलेला आहे आणि मला नेहमीच असं वाटायचं की गौतमी जरा वेगळी असेल किंवा आपण जेव्हा सोशल मीडियावर बघतो तेव्हा आपण थोडंसं जजमेंटल होतो बघतानाच की आता ही अशी असेल, ट्रोल करतायत म्हणजे तेच लोक बरोबर असतील. आपण दोन्ही बाजू नाही जाणून घेत किंवा समजण्याचा प्रयत्न ट्रोल करत. म्हणजे ट्रोल केलं गेलं म्हणजे ते पण आरोप अजूनही चालू आहे, म्हणजे अजूनही संपत नाही की ते थांबत नाही. मग मी काय विचार करते, ह्या ट्रोल करणारे जे मला ट्रोल करतात, जे मला वाईट बोलतात की माझ्यावर आरोप लावतात, या सगळ्यांना मी एक विचार करते, माझं नाव किती महत्वाचं आहे. आज मी कधी कधी काय विचार करते, म्हणजे माझं नाव घेतल्याशिवाय आज यांचा दिवस जात नाही मला वाटतं. म्हणजे नाव महत्वाचं आहे माझं. म्हणजे नावामुळं ते अजून जाऊ दे ना, कोणाचं तरी चांगलं होतंय माझ्या नावामुळं तर होऊ दे, बेस्ट आहे असं. पण आणि त्यांचं प्रेमही आहे माझ्यावर की ते नेहमी दाखवत असतात, म्हणून तेही मी सोडून देते. दाखवा, अजून दाखवा असं मी विचार करते आणि पुढे जाते. मी नाही लक्ष देत ग, सोडलंय सगळं. अगदीच. पण या गप्पा थोड्याशा वेगळ्या झाल्या, जसं गौतमीने सांगितलं. खूप छान झाल्या. तिने मला फोनवर विचारलं आपण काय बोलणार आहोत. म्हटलं तू काहीही बोल, चालेल मला. तर तेच विचार करून आलेले. ती मला सारखी बोलवते मी काहीही बोलेन. म्हटलं ठीक आहे, तू काहीही बोल. पण खूप छान झालं. तू इथे आलीस, द बिग फिशला भेट दिलीस. जेवण कसं वाटलं, हा एम्बियन्स कसा वाटला, जरा थोडक्यात सांगशील? खूप छान जेवण होतं. मी सुरुवातीला आले तर मी म्हटलं आता माझं काही खरं नाही की फिश नॉनव्हेज, पण खरंच खूप छान, म्हणजे एकदम बेस्ट होतं जेवण. माझं जेवण थोडंच आहे पण मी त्याच्या व्यतिरिक्त जास्ती खाल्लंय आज, मी असं सांगू शकते. मला ओके. आणि जे मला आवडतं ते होतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज असं आपण म्हणतो आणि मग ते व्हेजवाल्यांचे नाही का ते थोडेसे हाल होतात असा विषय. पण आज इथं अजिबात असं झालं नाहीये. जे मला पाहिजे ते मिळालं. पिठलं भाकर अजून बरंच काय काय होतं, पण मी पिठलं भाकरच खाल्ली, फेवरेट आहे माझी म्हणून. पण छान आहे, खूप छान आहे. अगदीच. आणि थँक्यू सो मच इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. ए, इतक्या गप छान गप. गप्पा मारल्यास. Thank you. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता, सबसे कातिल गौतमी पाटील सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.